मुकेश अंबानी काही जगातली सगळ्यात ब्रिलियंट व्यक्ती आहे का? नाही, अजिबातच नाही. फक्त त्यांना प्रत्येक क्षेत्रातल्या ब्रिलियंट व्यक्तीला काय मोबदला दिला की तो माझ्यासाठी काम करेल ह्याचं गणित त्यांना कळलेलं आहे. कुबेर हे दैत्यांचे पैसे सांभाळणारा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नव्हता. कुबेर देवांचे पैसे सांभाळला. पण देवत्वाची सगळ्यात महत्वाची गुरुकिल्ली जर कशात असेल तर ते इंटरडिपेंडन्स. मित्रांनो, आजचा विषय आपला यशस्वी इन्व्हेस्टर बनण्याचा सक्सेसफुल फॉर्म्युला. हा सिक्रेट फॉर्म्युला नक्की काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला फायनान्सच्या विश्वामध्ये डोकवायचं आहे? नाही. हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपल्याला अध्यात्म म्हणजे देवांचा विचार नाही, अध्यात्म म्हणजे परमेश्वराचा वेद नाही, अध्यात्म म्हणजे आपल्या स्वतः डोकावणं. हे स्वतः डोकावण्याची क्षमता ज्यांची आहे अशा व्यक्तींना इन्व्हेस्टमेंट काय आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी झालेली लोक जर तुम्ही बघाल तर त्यांचा SQ स्पिरिच्युअल कोशंट हाय असतो. त्या स्पिरिच्युअल कोशंट, अध्यात्म हे खूप अवजड असे शब्द वाटतात. ह्या सगळ्या जंजाळात न जाता आपण एक छान मस्त गोष्टीतनं समजून घेऊया. बघा, ब्रह्मदेवाची मुलं ही मानली गेलेली आहेत देव आणि दैत्य. आणि ब्रह्मदेवानी आपली प्रॉपर्टी त्यांना डिवाईड करून दिली. अर्धा पार्ट दिला देवांना, तिथे त्यांनी स्वर्गलोक बनवला, आणि अर्धा पार्ट दिला दुसऱ्या मुलांना, दैत्यांना, ज्यांना राक्षस म्हटलं जातं. त्यांनी पाताळ लोकाची निर्मिती केली. आता पाताळ लोक हा अत्यंत दरिद्री भाग झाला. फार गरिबी, उपासमारी, फार त्रासदायक, पीडादायक असा भूभाग मानला गेला पाताळ लोक. आणि स्वर्गलोक जिथे नंदनवन आहे, सगळी सुंदरता आहे, अप्सरा आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत, असा सुंदर भाग म्हणजे स्वर्गलोक. आता साहजिकच दैत्यांच्या पोटात दुखायला लागलं की हे सगळं छान छान सगळं त्यांना आणि आम्हाला असं सगळं. ते ब्रह्मदेवावरच चिडले की तुम्ही मुळात आम्हाला अशी बंजर जमीन दिलीत, आम्हाला जी प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी मिळाली आहे ते आमच्यावरती अन्याय झाला आहे, त्यामुळे हे सगळं घडतं आहे. शेवटी ब्रह्मदेव पण वैतागतात आणि एक दिवस म्हणतात, मी माझ्या देवांना आणि माझीच मुलं असलेल्या दैत्यांना या सगळ्यांना एकत्र जेवायला बोलवून आपण एक मीटिंग घेऊया. भोजनाचा कार्यक्रम ठरतो. फक्त देव आणि दैत्य यांचं काही एकमेकांमध्ये पटत नाही, त्यांना सगळं एकत्र सगळ्यांना जेवायचा कार्यक्रम ठेवला तर त्यांचं तिथेच युद्ध होऊ शकतं. म्हणून देवांना एका सेक्शनमध्ये आणि एका सेक्शनमध्ये दैत्यांना अशी विभागणी होते. सेम मेन्यू एकदम पंचपक्वान्न ठेवलेली आहेत ब्रह्मदेवानी, पण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये. आता ब्रह्मदेव फक्त एकच अट दोघांनाही घालतो की जेवणाआधी तुमचे कोपरापासून हात जे आहेत ते बांधले जातील. आता तुम्हाला जर जेवायचं असेल तर हात जर तुमच्या मुखापर्यंत येऊ शकत नसेल तर तुम्ही जेवणार कसे? अगदी चमच्यानी काट्यानी जरी जेवायचं ठरवलं तरी हात तर आला पाहिजे जवळ. हे कळल्यावरती दैत्य जाम चिडतात. हे आम्हाला माहितीच होतं, आम्हाला बंजर जमीन पण दिलीत तुम्ही आणि हे असं काहीतरी आम्हाला बोलवता आणि असे काहीतरी त्रास देतात. म्हणून ते वैतागलेले, तरी त्यांना भूक असह्य झालेली असते आणि छान पंचपक्वान्न दिसत असतात, आमरसपुरी, लाडू, असं सगळं छान छान दिसत असतं. शेवटी ते असे आमरस श्वानासारखं प्यायला लागतात, लाडू असा वर उडवतात, खायला बघतात, सगळी अख्खी नासाडी झालेली असते. आणि देवांच्या सेक्शनमध्ये पण हात बांधलेले असतात. देव काय करतात, आपला ताटातला घास समोरच्या देवाला भरवतात. समोरचा देव विचारतो, तुला काय हवंय? पुरणपोळी?
तुपाबरोबर दुधाबरोबर, अच्छा, अशी करून समोरचा देव आपल्याला भरवतोय. असे एकमेकांना ते भरवत छान पोटभर मस्त जेवतात, काही अन्नाची नासाडी होत नाही, सगळ्या देवांचं व्यवस्थित पोट भरतं. ब्रह्मदेव राक्षसांना दाखवून देतात की देव आणि राक्षस यांच्यामध्ये फरक नक्की काय. मित्रांनो, आपली अर्थव्यवस्था देखील इथेच तुम्हाला कुठेतरी सापडेल. लक्षात घ्या, रेसिप्रोकॅलिटी, सहचर्य ही इकॉनॉमीची सगळ्यात मजबूत आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे. या सहचर्याला ज्या वेळेला आपण डिनाय करतो, नाकारतो आणि सगळं माझं, मला, माझा, मी, हा मीपणाचा आपण जयघोष ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त आणतो, मित्रांनो लक्षात घ्या, आपली प्रगतीची, समृद्ध होण्याचे सगळे जे रस्ते आहेत हे आपण आपलेच बंद करत जात असतो. सो त्यामुळे या अशा DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ, सगळ्या गोष्टी मीच करणार, मला जर लागत असेल केस पण माझे मीच कापीन, मी जर आजारी पडलो तर माझा मीच रेमेडीज तयार करून मीच माझा औषधोपचार पण करीन, माझे पैसे पण मीच सांभाळीन, मला लागणारे भाजीपाला पण मीच पिकवीन, सगळं मीच करीन, असं जर म्हटलं तर सगळ्याचे आपण जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन बनतो. आणि त्यामुळे होतं काय, ही सगळी अशी ओरबाडून घेण्याची संस्कृती निर्माण होते. दैत्याचा प्रवास आहे, आपण पाताळ लोक स्वतःचा तयार करून घेत असतो. पण ह्याच ऐवजी जो उत्तम डॉक्टर आहे त्याच्या मी सेवा घेईन, जो उत्तम इंजिनियर आहे त्याच्या इंजिनिअरिंगच्या सेवा घेईन, जो उत्तम केशकर्तनकार आहे त्याच्याकडनं जाऊन मी माझे केस कापून घेईन, मी ज्या ज्या क्षेत्रातला जो सगळ्यात तज्ज्ञ माणूस आहे त्याच्या सेवा घेऊन, जसे आपल्याकडे 12 बलुतेदारांची व्यवस्था होती, प्रत्येक जण हा एकमेकांवरती अवलंबून होता. अशा सहचर्याचा, सहजीवनाचा, एकमेकांवरती अवलंबून असण्याचा, एकमेकांना सहाय्य करण्याचा, रेसिप्रोकॅलिटीचा, काही शब्द द्या पण नीट हे तत्व जे आहे, हे तत्व जितकं आपण समजून घेऊ तितकं मित्रांनो आपण गुंतवणूक या विषयात सफळ संपन्न होऊ शकतो. बघा, कुबेर हे दैत्यांचे पैसे सांभाळणारा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नव्हता, कुबेर देवांचे पैसे सांभाळतो. देवांकडेच सरप्लस पैसे पण तयार होतात, सांभाळावेसाठी व्यवस्था पण लागते, आणि देव स्वतःचे पैसे पण स्वतः नव्हते सांभाळते, तर देव होते ना. पण देवत्वाची सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली, महत्त्वाचं सिक्रेट जर कशात असेल तर ते इंटरडिपेंडन्स, एकमेकांवर अवलंबून राहणं सगळ्यात उत्तम जे काम जे करतो. सो कुबेर हा देवांमधला उत्तम फायनान्शियल ॲडवायझर होता, त्याच्याकडे त्यांनी सगळ्यांनी आपले पैसे मॅनेज करायला दिले. तसंच इंद्रदेव कशात छान आहे, त्याला ते काम दिलंय, वरुण देवाला अजून ह्याच्यात, असे सगळे वेगवेगळे जे देव आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या मॅनेज करून जी सुंदर व्यवस्था बनवली त्याला स्वर्गलोक म्हणतात. मित्रांनो, स्वर्गात किंवा पाताळात जाण्यासाठी आपल्याला मरायची गरज नाही आहे, हे आपण ह्याच जन्मात पाहू शकतो, अनुभवू शकतो, आणि हे अनुभवत असतो पण त्यासाठी आपण आपल्या आयुष्याची सूत्र ही आपल्या आत शोधायला लागणं. माझं वर्तन हे कुठेतरी दैत्यांसारखं होतंय का, की माझं वर्तन हे देवांसारखं होतंय. मला कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स, जे सगळ्यातले जे उत्तम आहेत ह्या प्रोफेशनल्सची सेवा मी घेईन, की मला वाटतं नको हे महाग पडेल, ह्याचे पैसे वाचवतो मी, त्याचे पैसे वाचवतो मी, ह्यांना कोणाला पैसे द्यायला लागणार नाही, सगळेचे सगळे पैसे मग माझे, अशा प्रकारचा मी वाला अप्रोच झाला तर आपण समजून घ्यावं की आपल्यामध्ये जरा थोडे दैत्यगुण वाढत आहेत आणि आपले समृद्ध श्रीमंत होण्याचे पर्याय आपणच कमी करून घेतोय.
आणि ह्याच्यामधनं जे काही थोडेफार पैसे आपण मिळालेत त्याच्यामधनं मीच कसा हुशार आहे, मी कसा हुशारचंद आहे, असं स्वतःच समजवून आपण अनेक वेळेला आपल्या गुंतवणुकांना आपल्या बुद्धिमत्तेची, हुशारीची चाचणी म्हणून वापरत असतो आणि आपणच त्याच्यातनं कसे पैसे वाढवले ह्याची आपण स्वतःला खात्री करून देतो आणि त्यातनं आपण आपला आत्मसन्मान मिळवत असू. तर लक्षात घ्या, हे पण खूप धोक्याचं आहे. मुकेश अंबानी काही जगातली सगळ्यात ब्रिलियंट व्यक्ती आहे का? नाही, अजिबातच नाही. फक्त त्यांना प्रत्येक क्षेत्रातल्या ब्रिलियंट व्यक्तीला काय मोबदला दिला की तो माझ्यासाठी काम करेल ह्याचं गणित त्यांना कळलेलं आहे. तो शहाणपणा अदानींकडे जसं येतोय तसे ते त्या पहिल्या नंबरकडे जात चाललेले आहेत. तसाच शहाणपणा ज्यांच्याकडे आहे ते श्रीमंत होत जाणार आहेत, देवत्वाचा प्रवास करणार आहेत. लक्षात घ्या, देवत्वाचा प्रवास करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये डोकावायचं आहे आणि श्रीमंत होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी मी करीन, मी अजून 8 तास काम करत होतो तो मी 14 तास काम करीन, ह्याच्याने श्रीमंत नाही होता येणार. लक्षात घ्या, आपल्याकडे काही रिसोर्सेस आहेत, त्याला मल्टिप्लाय नाही करू शकत आपण. सो आपण मल्टिप्लाय कसे करू शकतो? आपण जे काम करतोय ते आपल्यापेक्षा उत्तम काम कोण करू शकतं अशा व्यक्तींकडनं ते काम करून घेणं आणि या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट उत्तमरित्या करणं, दॅट इज स्किल. आणि ते शिकणं, ते करून घेणं, यामध्ये समृद्धीतेचं, श्रीमंतीचं सिक्रेट मित्रांनो दडलेलं आहे. संपत्ती निर्माण करण्याचं सिक्रेट हे तुम्ही शोधायला फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये शोधाल, इकॉनॉमिक्समध्ये शोधाल तर तुम्हाला सापडणार नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी अध्यात्म, स्वतःमध्ये डोकावणं आणि स्वतःच्या वर्तनाचं आत्मचिंतन करून आपले विचार बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का तो विचार बदलले तर तुमचं भाग्य बदलू शकतं. अनेक गोष्टींचं उत्तर हे आपल्या आत दडलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला ती उत्तर शोधून काढाल, स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन करून आणू शकाल आणि त्यासाठी तुम्ही उत्तम ॲडवायझरचा सल्ला घ्याल, उत्तमरित्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराल, काही गोष्टी स्वीकाराल, बदलाला तयार असाल तर तुमच्यात हा समृद्धीचा मार्ग तुम्हाला सापडत जाईल. हा समृद्धीचा मार्ग तुम्हाला धरायचा असेल आणि माझ्यासोबत चर्चा करून तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचं जर्नी जर पुढे न्यायचा असेल तर यू आर ऑलवेज वेलकम. आमचे दिलेले नंबर आहेत, त्यावरती संपर्क साधा आणि आपण चर्चा करूया आणि तुमचा देवत्वाचा प्रवास अधिक समृद्ध पातळीवरती घेऊन जायला आम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. हे माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या लाईक्समधनं देखील मला कळणार आहे की ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की टिपिकल फायनान्सबद्दल बोलणार. बघा, टिपिकल फायनान्सबद्दल बोलणारे बरेच जण आहेत जे तुम्हाला सगळ्या अशा टेक्निकल गोष्टी आणि अभ्यासाचं पुस्तक उघडून 4 पॉईंट्स मांडून दाखवतील. पण ह्या गोष्टी जिथे तुमचं सगळ्यात मेजर लेवलवरती अडलेली गोष्ट आहे ती म्हणजे अध्यात्म. आतमध्ये शिरून आपण जर हा श्रीमंतीचा प्रवास केला, बघा ह्या सगळ्या गोष्टी मला आमच्या 3 पिढ्यांच्या या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीतनं जे संस्कार माझ्यावरती झाले लहानपणापासून, त्यातनं मी ज्या इन्व्हेस्टमेंटचे निर्णय घेत गेलो आणि आता काही 1000 क्लायंट्सना आम्ही सेवा देतोय. सो या सगळ्यामधनं ज्या गोष्टी शिकलो, माझा वेगवेगळ्या अभ्यास, या सगळ्यामधनं हे आलेलं सिक्रेट आहे, हे मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओनं पोचवलेलं आहे. धन्यवाद.